बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 13 जागा जिंकणाऱ्या काँग्रेस पक्षाने स्वबळाची तयारी केल्याचं आता बोललं जातंय। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या एका सूचक विधानामुळे या चर्चांना उधाण आलंय। शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना नाना पटोलेंनी काँग्रेस राज्यात सर्व जागांवर तयारी करत असल्याचं विधान केलंय। दरम्यान महाराष्ट्रात आम्ही सगळीकडे विधानसभेची तयारी चालू केली असल्याचं नाना पटोले म्हणाले। मी साकोलीचा आमदार आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे मला इथं यावं लागतं। इथल्या लोकांचे प्रश्न समजावून घ्यावे लागतात, ते प्रश्न सोडवावे लागतात। पण महाराष्ट्रामध्ये 288 जागांवर काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरू झाली असल्याचं सूचक वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात केलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मतदारसंघ असलेल्या साकोली विधानसभेत त्यांनी जिल्हा परिषद निहाय कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू केलाय। दरम्यान गावात पोहोचल्यानंतर नागरिकांच्याही समस्या नाना पटोलेंनी अगदी आत्मीयतेने जाणून घेतल्यात। नाना पटोले यांनी विधानसभा पिंजून काढण्याचा सपाटा लावलाय। याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी साकोलीचे नव्हे तर महाराष्ट्रातील 288 जागांची विधानसभेची तयारी काँग्रेस करत असल्याचं वक्तव्य केलंय। काँग्रेसचे नेते अभिजित वंजारी म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काय करायचं हा प्रश्न आमच्या लेव्हलचा नाही, मावियाचे नेतेच ते ठरवतील। पलीकडे 3 पक्ष आहेत, इकडेही 3 पक्ष आहेत। जागा वाटप करताना अनेकदा चांगल्या कार्यकर्त्यांचे नुकसान होते, त्यामुळे जर 288 जागांवर मैत्रीपूर्ण लढत देण्याचा विचार आला तर नक्की लढलं पाहिजे। काँग्रेसचे अधिक आमदार निवडून आले तर नाना पटोले मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्यासाठी आमची तयारी आहे। प्री पोल किंवा पोस्ट करायचं हे ठरवावे लागतील, पण मुख्यमंत्री नाना पटोले व्हावे ही आमची इच्छा असल्याचं वक्तव्य वंजारी यांनी केलंय। लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मीयांनी महाविकास आघाडीला मतदान केलंय। त्यामध्ये मराठी मतांसोबत मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन मतदान केलं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। एम फॅक्टरमध्ये मराठी येत नाही का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मतदान केलं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। हे सर्व झाल्यानंतर देखील भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव झाली नसेल तर विधानसभा निवडणुकीत त्यांना विस्तवाला सामोरं जावे लागेल अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला खरे बोल सुनावले आहेत। भाजप विरुद्ध कोणीच लढू शकत नाही, ते अजिंक्य आहेत, हा त्यांचा दावा किती फोल होता हे महाराष्ट्रातील जनतेनं ताकदीनं त्यांना दाखवून दिलंय। त्यामुळं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचे आम्हाला आभार मानायचे। इतकंच नाही तर काही सामाजिक संघटना आणि यूट्यूबच्या माध्यमातून अनेक पत्रकारांनी जनतेचे प्रश्न मांडले, त्यामुळे जनतेला सत्य काय आहे हे कळालं आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी यूट्यूब पत्रकारांचे देखील आभार मानले। ही लढाई संविधान वाचवण्यासाठी लढाई होती। मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बंधू बांधवांनो अशी करायचो, त्या सर्व देशभक्त बांधवांनी महाविकास आघाडीला कौल दिला असल्याचा दावा देखील उद्धव ठाकरे यांनी केलाय। हा विजय अंतिम नाही तर ही लढाई सुरू झाली आहे। येत्या 2-3 महिन्यांमध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होणार आहे। लोकसभा निवडणुकीमुळे आधी मोदी सरकार होतं, ते आता NDA सरकार झालंय, त्यामुळे केंद्रातील सरकार किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे। नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती असे 2 प्रकार असतात। आता केंद्रात स्थापन झालेली युती ही नैसर्गिक युती आहे की अनैसर्गिक युती आहे असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय। लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीमुळे आत्मविश्वास दुणावलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने सत्ताधारी महायुतीत आपणच मोठा भाऊ असल्याचा दावा केलाय। मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार संजय शिरसाट या शिवसेनेच्या 2 मोठ्या नेत्यांनी हा दावा केलाय। त्यांच्या या दाव्यामुळे महायुतीत वाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीला 48 पैकी सर्वाधिक 30 जागा मिळाल्या, तर सत्ताधारी महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलं। महायुतीत भाजपला सर्वाधिक 9, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली। महायुतीच्या या हाराकिरीमुळे भाजपच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे।
या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार संजय शिरसाट लोकसभा निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट सर्वात चांगला आहे, त्यामुळं महायुतीत शिवसेनाच मोठा भाऊ आहे असा दावा केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर काँग्रेसची पालखी वाहण्याची वेळ आल्याचा दावाही त्यांनी केलाय. विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला काँग्रेसची पालखी वहावी लागेल. छोट्यांचं कामच आहे त्यांना सांभाळून घेणं. या उलट महायुतीत आम्हीच मोठे आहोत, कारण आमचा स्ट्राईक रेटच मोठा आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. दुसरीकडे राज्याचं उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनीही संजय शिरसाट यांच्या दाव्याची पाठराखण केली आहे. लोकसभा निवडणुकीत आमच्या 7 जागा निवडून आल्या, त्यामुळे आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे, यात वादच नाही असं ते म्हणाले. शिवसेनेच्या या 2 मोठ्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेटचा दाखला देत हा दावा केल्यामुळे सत्ताधारी महायुतीत स्वतःला मोठा भाऊ म्हणून घेणाऱ्या भाजपची मोठी अडचण होणार आहे. गायीने दूध देणं बंद केल्यानंतर तिला कसायाकडे पाठवण्याची तयारी सुरू होते. भाजपनेही अजित पवारांच्या बाबतीत असं धोरण स्वीकारलंय असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. ते शनिवारी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिखर बँक घोटाळ्यातील क्लीन चिटला कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी उपरोक्त विधान केलंय. देशमुखांनी हे सर्व भाजपचे षडयंत्र असल्याचाही दावा केलाय. विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्याकडे घ्यायचं, त्यानंतर त्याच्या मागे पुन्हा चौकशीचा ससेमिरा लावायचा, त्याला बदनाम करायचं, या माध्यमातून एकेका नेत्याला राजकारणातून कायमचं उठवायचं, हा भाजपचा डाव दिसतोय असं अनिल देशमुख म्हणाले. गाय दूध देते तोपर्यंत तिला चारा खाऊ घालायचा, पण गायीने दूध देणं बंद करताच तिला कसायाकडे पाठवण्याची तयारी सुरू होते. भाजप पक्षाचे आजचे हेच धोरण आहे. कदाचित अजित पवार यांच्याविषयी असंच होत असावं असा माझा अंदाज आहे असं अनिल देशमुख म्हणाले. अनिल देशमुख यांनी यावेळी सुनेत्रा पवारांना केंद्रात मिळणाऱ्या कथित मंत्रिपदावर भाष्य करणं टाळलं. सुनेत्रा पवार यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे. हा अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यावर अजित पवार किंवा प्रफुल्ल पटेलच बोलू शकतील असं ते म्हणाले. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली आहे. यानंतर बारामती शहरात भावी केंद्रीय मंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचे बॅनर लागलेत. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीत काय काय घडामोडी होतात ते पाहावं लागेल. दरम्यान सुनेत्रा पवार म्हणाल्या की सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की बारामतीत लोकसभा मतदारसंघात फिरत असताना मला अनेक समस्या जाणवल्यात, त्या सोडवण्यास आता प्राधान्य देणार आहे. केंद्रीय मंत्रिपदाच्या प्रश्नावर सुनेत्रा पवार यांनी थेट उत्तर दिलं. संधी मिळाली तर त्याचं सोनं करणार असं त्यांनी स्पष्ट केलंय. लोकसभेतील पराभवावर बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, जनतेचा कौल मला मान्य आहे. आम्ही आत्मपरीक्षण करत आहोत, पराभवाच्या कारणांवर विचारमंथन करत आहोत. काय घडलं त्याचा विचार करून पुढची वाटचाल करू असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाला स्थान मिळालं नाही. अजित पवार गटाचा केवळ एकच खासदार निवडून आलाय, त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. तटकरे आणि पटेल यांच्यात मंत्रिपदावरून वाद झाल्याची चर्चा होती. ही चर्चा सुरू असतानाच आता बारामतीत सुनेत्रा पवारांच्या बॅनरमुळे वादात आणखी भर पडणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबई कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी विंटेज रोल्स राईस कारमधून प्रवास केला होता. या कारवर ट्रकचा नोंदणी क्रमांक नोंदवण्यात आला होता. हे आता अधिकृत नोंदीवरून स्पष्ट झालंय. रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी 1930 सालची ही रोल्स राईस या प्रसंगी दिली होती. सोमवारी उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले होते. या कारवर नोंदणी क्रमांक MH04 JU 4733 लिहिलेला होता, जो ट्रकचा नोंदणी क्रमांक आहे. परिवहन विभाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत आहे. पेंटिंग करणाऱ्या व्यक्तीने चुकीने हा क्रमांक बदलला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांच्या ऑनलाईन वाहन डेटाबेसनुसार MH04 JU 4733
हा लैसर ट्रकचा क्रमांक आहे, जो ठाण्यात राहणाऱ्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत आहे. तर रोल्स रॉयसचा वास्तविक नोंदणी क्रमांक MH04JV4733 आहे. पेंटरने त्या गाडीवर चुकून व्ही ऐवजी यू लिहिलं होतं. वास्तविक RTO नियमानुसार कोणत्याही वाहनावर चुकीचा नोंदणी क्रमांक टाकणे हा तांत्रिकदृष्ट्या गुन्हा आहे. मात्र आता स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ज्या गाडीमधून प्रवास करत होते त्याच गाडीवर चुकीचा क्रमांक टाकण्यात आलेला होता. त्यामुळं या प्रकरणावरून वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात नाराजी असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत पहिल्यांदाच गोरखपूरमध्ये 5 दिवसांसाठी आहेत. शुक्रवारी 14 जून मुक्कामाच्या 3ऱ्या दिवशी भागवत म्हणाले की शताब्दी वर्षात आपल्याला काहीतरी मोठं करायचं आहे. प्रत्येक गावात शाखा स्थापन करावी लागेल. प्रत्येक वर्ग, प्रत्येक समाज आणि प्रत्येक धर्माचे लोक शाखेशी जोडले गेले पाहिजेत. संघ प्रमुख भागवत यांनी स्वयंसेवकांना सांगितलं की 2025 पर्यंत असं एकही गाव उरणार नाही जिथं RSS अस्तित्वात नाही. याचा अर्थ 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी संघाला आणखी मजबूत करण्याचा मार्ग भागवत दाखवत आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील आज संध्याकाळी गोरखपूरला पोहोचत आहेत. UP लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर योगी यांची ही पहिलीच भेट आहे. या बैठकीतून अनेक अर्थ काढले जात आहेत. मोहन भागवत सोमवार 10 जून रोजी नागपुरात संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोपाला उपस्थित होते. इथं भागवत यांनी निवडणुका, राजकारण आणि राजकीय पक्षांची वृत्ती यावर भाष्य केला. भागवत म्हणाले की जो मर्यादेचं पालन करतो, गर्विष्ठ असतो पण अहंकार नसतो, त्यालाच खऱ्या अर्थाने सेवक म्हणण्याचा अधिकार असतो. मोहन भागवतांच्या या वक्तव्यानंतरच भाजपमधील नाराजी उघडपणे समोर आली आहे. छत्तीसगड महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या नारायणपूरच्या अबुझमाड येथील कुतल भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत जवानांनी 8 माओवाद्यांचा खात्मा केल्याचं सांगण्यात येत आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा आकडा आणखी वाढू शकतो. या चकमकीत 1 जवान शहीद झाला असून 2 जवान जखमी झालेत. यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत 161 दिवसात जवानांनी 141 नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. कुतूर, फरसाबेडा, कोटाबेडा भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुप्तचरांकडून मिळालेल्या या माहितीनंतर बस्तर विभागातील जगदलपूर, दंतेवाडा, कोंडागाव आणि कांकेर येथून सुमारे 1400 DRG आणि STF जवानांना ऑपरेशनसाठी बाहेर काढण्यात आला. गेल्या 15 दिवसांपासून सैनिक नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करतायत. जवानांनी नक्षलवाद्यांच्या अड्ड्याला वेढा घातलाय. 1 दिवस अगोदरही दिवसभर सैनिकांच्या या संयुक्त पथकात अधूनमधून गोळीबार होत होता. 15 जूनच्या सकाळपासून पुन्हा चकमक सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार दलाने आतापर्यंत 8 माओवाद्यांचा खात्मा केलाय. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्याही वाढू शकते. सैनिक परतल्यावर अधिक माहिती कळेल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.